Welcome students, this is Jezurkar sir here. Today we are going to learn final accounts of partnership firm. Final accounts of partnership firm is a process of accounting. Final accounts under find out gross profit, gross loss, net profit, net loss, and to find out financial position of business concern in form of assets and liabilities. फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासतोय की फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप अंडर जो बिझनेस केला होतो की ज्यामध्ये पार्टनरची जी अकाउंटिंग प्रोसेस आहे, अकाउंटिंग सिस्टीम आहे की ज्या माध्यमातून अकाउंटिंग मेंटेन केलं जातं ते आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. डिफरंट टाइप्स ऑफ ॲडजस्टमेंट्स वी हॅव लर्न हिअर. Introduction and necessity of preparation of final account. Preparation of final accounts, necessity of final accounts हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलं होतं ते देखील आपण अभ्यासणार आहोत की प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ फॉलोविंग ॲडजस्टमेंट्स. फायनल अकाउंट्स अंडर आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे की जे खालील दिलेल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ॲक्च्युली या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट. सपोज या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी दिली की क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय की स्टॉक म्हणजे साठा, माल साठा जो आहे तो क्लोजिंग स्टॉक म्हणजे अखेरचा शिल्लक मालसाठा आपण त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो. ही एक ॲडजस्टमेंट आहे, ही देखील तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. सपोज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय, देय असलेला खर्च, देय आहे परंतु द्यायचा आहे, म्हणजे दिलेला नाही आहे परंतु द्यायचा आहे, त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च. ठीक आहे, देय असलेला खर्च द्यायचा बाकी आहे त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस असे काही एक्सपेन्सेस की जे पेड केले, पण कसे पेड केले, प्रीपेड केले, मुदतीच्या अगोदर पेड केले, अशा प्रकारचे एक्सपेन्सेस की ज्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणायचे. या सर्व ॲडजस्टमेंट्स आहेत, लक्षात घ्या. मुदतीपूर्वी केले गेलेले एक्सपेन्सेस त्याला प्रीपेड एक्सपेन्स म्हणायचं. मग प्रीपेड एक्सपेन्स काय आहे, ॲसेट, ही लक्षात घ्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देय असलेले खर्च की जिला लायबिलिटी म्हणायचे, देणेदारी म्हणायचे, देयता म्हणायचे. नेक्स्ट इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे एखादा इन्कम म्हणजे उत्पन्न. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्सचा अर्थ काय होतो की उत्पन्न आगाऊ स्वरूपामध्ये मिळालं, ॲडव्हान्स स्वरूपामध्ये मिळालं, तर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्सला काय समजायचं, नेहमी आपण लायबिलिटी. नेक्स्ट ॲडजस्टमेंट असेल इन्कम रिसिवेबल. इन्कम रिसिवेबल याचा अर्थ उत्पन्न मिळायचं बाकी आहे, उत्पन्न मिळायचं बाकी आहे म्हणून त्याला इन्कम रिसिवेबल म्हणायचं. ही तुमची ॲसेट असेल. बॅड डेप्ट्स म्हणजे बुडित कर्ज. हा देखील तुमचा काय असणार आहे, एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे, याला बॅड डेप्ट्स म्हणायचं, बुडित कर्ज. सपोज तुम्हाला एखाद्याकडनं किंवा एखाद्या डेटर्सकडनं जर अमाऊंट घ्यायची आहे, पैसे घ्यायचे आहेत, मात्र त्या डेटर्सकडनं जर तुम्हाला अमाऊंट रिसीव होत नसेल, मिळत नसेल आणि ती जर मिळणार नसेल तर अशा अमाऊंटला तुम्ही काय म्हणता, बॅड डेप्ट्स, बुडित कर्ज. बुडित डेप्ट्स म्हणजे कर्ज, याप्रमाणे. नेक्स्ट आपण ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत. सपोज या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स करिता केली गेलेली प्रोव्हिजन. बुडित कर्ज आहे, मात्र बुडित कर्जामुळे अशी तरतूद त्या ठिकाणी केली जावी की बुडित कर्जामुळे आपल्याला फारसा लॉस होऊ नये, तोटा होऊ नये, याकरिता प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स म्हणजे बुडित कर्जाकरिता केलेली तरतूद, त्याला म्हणायचे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स. या सर्व ॲडजस्टमेंट्स आपण सिक्वेन्सली स्टडी करणार आहोत. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्सला दिला गेलेला किंवा क्रेडिटरला ॲक्च्युअलमध्ये क्रेडिटरकडनं मिळाला किंवा डेटरला दिला गेलेला जो काय डिस्काउंट आहे तो देखील आपल्याला यामध्ये ॲडजस्टमेंटच्या स्वरूपामध्ये लक्षात घ्यायचे. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. डेप्रिसिएशन म्हणजे कुठल्याही प्रकारची ॲसेट, फिक्स ॲसेट की जिची होणारी की जी ॲसेटची व्हॅल्यू आहे ती काय होते, रिड्यूस होते, कमी होते. त्याची जी काही कारण की ज्याला म्हणायचं डेप्रिसिएशन एक प्रकारची ॲडजस्टमेंट ते आपण अभ्यासणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल
ड्रॉइंग्स अँड लोन. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण लक्षात घेतलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भांडवलावरील व्याज. पार्टनरने काय केलं त्या ठिकाणी, पार्टनरशिप फर्मला कॅपिटल प्रोव्हाइड केलं, मात्र पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी काय करते, त्या पार्टनरला इंटरेस्ट प्रोव्हाइड करते कशावरती, कॅपिटलवरती, म्हणून त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणायचे. ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, जर पार्टनरने जर त्या ठिकाणी काय अमाऊंट टेकन ओव्हर केली असेल फॉर पर्सनल यूज करी तर त्याला ड्रॉइंग्स म्हणायचे, आणि त्यावरती देखील जर इंटरेस्ट चार्ज केला जात असेल तर त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणायचं. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पार्टनरशिप फर्मचा काय असेल, इन्कम असेल, आणि पार्टनर्सचा तो काय असेल, लॉस असेल, एक्सपेन्स असेल, हे लक्षात घ्यायचे. किंवा इंटरेस्ट ऑन लोन, सपोज पार्टनरकडनं जर काही लोन घेतलं असेल पार्टनरशिप फर्मने, आणि पार्टनरला जर त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मकडनं जर काही अमाऊंट पे केली जात असेल इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये, त्याला म्हणायचं इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट म्हणजे व्याज, ही लक्षात घ्या. सपोज नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन्स गिव्हन. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, जर बिझनेसमध्ये जर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जर त्या ठिकाणी पार्टनर्सने काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, ॲक्च्युली इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीवरील व्याज, ही आपल्याला कन्सेप्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची. गुड्स, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन्स गिवन, जर तुम्ही लोन दिला असेल इतरांना, तुमच्या पार्टनरशिप फर्मकडनं जर आउटसाइडर्सला तरी लोन प्रोव्हाइड केला गेला असेल, आणि त्यावरती जर तुम्हाला इंटरेस्ट रिसीव्ह होत असेल, किंवा तुमच्या पार्टनरशिप फर्मने जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्यावरती जर इंटरेस्ट मिळत असेल तर त्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन या प्रकारे म्हणायचे. हे तुमचे इन्कम त्या ठिकाणी दिसतील. या सर्व ॲडजस्टमेंट्स आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, ॲक्सिडेंट, मग त्या गुड्स इन्शुर्ड असतील किंवा अनइन्शुर्ड असतील. जर गुड्स म्हणजे वस्तू, माल, की ज्या वस्तू डिस्ट्रॉय झाल्या कशामध्ये, ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा फायरमध्ये असेल. फायरमध्ये म्हणजे आगीमध्ये जर काही वस्तू जळाल्या किंवा माल साठा जर त्या ठिकाणी जळून नष्ट झाला, किंवा अपघातामध्ये जर वस्तू मालाची जर त्या ठिकाणी पूर्णतः नुकसान जर झालं, तो माल जर खराब झाला, तर त्याला म्हणायचे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड फायर ऑब्लिक ॲक्सिडेंट म्हटलं. या प्रकारची देखील ॲडजस्टमेंट आपल्या लक्षात घ्यायची. गुड्स स्टोल, ॲक्च्युअली गुड्स स्टोल म्हणजे गुड्स चोरीला गेलेले असतील तर त्याला म्हणायचे गुड्स स्टोलन. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आपण गुड्स डिस्ट्रीब्यूट करतो पण कशा, फ्री सॅम्पल्स म्हणून. ॲक्च्युअल का तर ग्रोथ व्हावी, कशामध्ये व्हावी, सेलिंगमध्ये. त्यामुळे आपण काय करता, गुड्स डिस्ट्रीब्यूट करता फ्री सॅम्पल्स म्हणून. मग तो देखील तुमच्या बिझनेसचा काय असेल, लॉस असेल. याही सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर्सकडनं गुड्स विथड्रॉ केले जातात फॉर पर्सनल यूज करीत, त्याला ड्रॉइंगचंही म्हणू शकता तुम्ही. अनरेकॉर्डेड परचेसेस अँड सेल्स, अनरेकॉर्डेड परचेसेस अँड सेल्स, अनरेकॉर्डेड म्हणजे न नोंदवली गेलेली खरेदी, परचेसेस म्हणजे खरेदी, न नोंदवली गेलेली खरेदी, न नोंदवली गेलेली विक्री, त्याला म्हणायचं अनोंद किंवा न नोंद केलेली खरेदी विक्री. याही प्रकारची ॲडजस्टमेंट आपल्याला अभ्यासायची आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड व्हाईस वर्सा. कॅपिटल एक्सपेंडिचर जर त्या ठिकाणी रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जर त्या ठिकाणी एक्सपेन्सेसमध्ये जर इन्क्लूड असेल तर त्याही संदर्भात ॲडजस्टमेंट्स आपण लक्षात घेत आहोत. बिल्स रिसिवेबल डिशऑनर, बिल्स रिसिवेबल, आपल्याला जर एखादा डेटर्सकडनं अमाऊंट रिसिव्ह व्हायची असेल, करायची असेल, मात्र ती अमाऊंट जर त्या ठिकाणी काय होत असेल, डिशऑनर होत असेल, ती रक्कम जर आपल्याला मिळत नसेल तर त्या संदर्भामध्ये काय ॲडजस्टमेंट असेल, त्याला म्हणायचं बिल्स रिसिवेबल डिशऑनर. बिल्स पेबल डिशऑनर्ड, आपल्याला जर एखादी अमाऊंट पे करायची आहे तर क्रेडिटरला, तर आपल्याला ती अमाऊंट जर आपल्याकडनं किंवा पार्टनरशिप फर्मकडनं जर पे केली जात नसेल तर त्याला बिल्स पेबल डिशऑनर म्हणून लक्षात घ्यायचे. डिफर्ड एक्सपेन्सेस, की ज्यामध्ये अनेक प्रकारचे एक्सपेन्सेस आपण स्टडी करणार आहोत. किंवा कॅपिटल रिसिट्स इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू रिसिट्स, कॅपिटल रिसिट्स जर रेव्हेन्यू रिसिट्समध्ये इन्क्लूड असेल. कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय, भांडवली मिळकत. भांडवली मिळकत जर रेव्हेन्यू रिसिट्समध्ये जर इन्क्लूड असेल, रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे काय की महसुली मिळकत. याप्रमाणे महसुली मिळकत ही वारंवार मिळते, परंतु कॅपिटल रिसिट जी आहे, कॅपिटल भांडवली मिळकत जी आहे ही क्वचित मिळणारी परंतु मोठ्या स्वरूपामध्ये मिळणारी, त्याला कॅपिटल रिसिट म्हणायचे. ह्या सर्व सविस्तर बाबी आपण लक्षात घेणार आहोत. कमिशन टू वर्किंग पार्टनर्स, कमिशन टू वर्किंग पार्टनर्स ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट ॲज वेल ॲज सेल्स. ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, सेल्स यावरती वर्किंग कॅपिटल किंवा वर्किंग पार्टनर जो आहे त्यांना जे काय दिलं जाणारं कमिशन असेल त्याही संदर्भामध्ये, जसं की सॅलरी पेड टू पार्टनर्स, कमिशन पेड टू पार्टनर, या सर्व प्रकारचे ॲडजस्टमेंट्स आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. या सर्व ॲडजस्टमेंट्स आपण या चॅप्टरमध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेमच्या माध्यमातून लक्षात घेणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं यानंतर, दी स्टुडंट्स विल बी एबल टू, स्टुडंट्स काय लक्षात घेतील या चॅप्टरमध्ये. नंबर फर्स्ट, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनल अकाउंटचा जो मिनिंग आहे, जो अर्थ आहे ॲक्च्युअली तो या ठिकाणी समजणार आहे. नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स.
फायनल अकाउंटची जी इम्पॉर्टन्स आहेत, नीड आहे, नेसेसिटी जी आहे ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजेल. गरज जी आहे, आवश्यकता आहे पार्टनरशिप फर्मची, ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजेल. पार्टनरशिप फर्ममध्ये फायनल अकाउंट प्रिपरेशनची जी नेसेसिटी आहे ती विद्यार्थ्यांना समजू शकेल. नो डिफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स इन फायनल अकाउंट्स. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स फायनल अकाउंट्समध्ये कशा प्रकारे दिले जातात हे देखील विद्यार्थ्यांना समजेल. नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे किंवा ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, बॅलन्स शीट यांचा सर्व जो काय मिनिंग आहे तो प्रॉपरली विद्यार्थ्यांना अंडरस्टँड व्हावा याकरिता या ठिकाणी विद्यार्थ्यांना या चॅप्टरमधनं हेल्प त्या ठिकाणी मिळणार आहे. नो हाऊ टू फाइंड आउट फायनान्शियल रिझल्ट्स ऑफ द बिझनेस फायनान्शियल रिझल्ट्स फाइंड आउट अंडर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. दिस प्रोसिजर इन्क्लुडेड इन दिस चॅप्टर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे थ्रू preparation of trading account, profit and loss account and adjustments and balance sheet in form of gross profit, gross loss, net profit, net loss and financial position in form of assets and liabilities. नेक्स्ट कंटेंट आपण अभ्यासतोय इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शनमध्ये आपण अभ्यासतोय की मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. ठीक आहे, त्यामध्ये काय मेन्शन केलं आहे, ॲज पर द सोल प्रोप्रायटरी कन्सर्न वी विल ऑल्सो प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म. प्रोप्रायटरी कन्सर्नमध्ये आपण स्टडी केलं. वी हॅव स्टडीड इन 11th स्टँडर्ड प्रोप्रायटरी कन्सर्न, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. ॲज पर द सोल प्रोप्रायटरी कन्सर्न वी विल ऑल्सो प्रिपेअर द फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म, फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म. द इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे, पोझिशन स्टेटमेंट म्हणून लक्षात घेतलं आहे. इन्कम स्टेटमेंट म्हणून आपण त्या ठिकाणी जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहेत किंवा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणूयात किंवा जी पोझिशन स्टेटमेंट की ज्याला बॅलन्स शीट म्हणूयात, यांच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी लक्षात घ्यायची की फायनल अकाउंट इज. आता फायनल अकाउंटचा जर प्रॉपर मिनिंग जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी काय मेन्शन करणार आहात तुम्ही, फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. अकाउंटिंग प्रोसिजर जी आहे ही लास्ट स्टेप आहे. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. जनरली फॉलोइंग स्टेप्स आर फॉलो इन दी अकाउंटिंग. अकाउंटिंगमध्ये खालील साधारणतः ज्या स्टेप्स आहेत त्या आपण लक्षात घेतोय की ज्या आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत. जसं की व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. अकाउंटिंगमध्ये व्हेरियस स्टेप्स आहेत जसं की प्रिपरेशन ऑफ जर्नल. तुम्ही जर्नल प्रिपेअर करता. जर्नल इज द फर्स्ट ओरिजिनल बुक ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगमधील ओरिजिनल एंट्री किंवा ओरिजिनल ज्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग जर्नलमध्ये केलं होतं एंट्रीच्या स्वरूपामध्ये त्याला आपण जर्नल म्हणूयात. किंवा जर्नल ॲज वेल ॲज सबसिडरी बुक्स किंवा जर्नल या सर्वांनाच काय म्हणायचं, ओरिजिनल एंट्री किंवा त्याला त्या ठिकाणी प्राईम एंट्री म्हणून देखील ओळखलं जाणारं बुक की ज्याला जर्नल म्हणायचं आहे. नंबर नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ लेजर. तुम्ही लेजरचंही त्या ठिकाणी प्रिपरेशन करता, लेजरमध्येही कशा प्रकारे जर्नल एंट्रीज पास करता ते आपण लक्षात घेणार आहोत. किंवा या सर्व स्टेप्सने आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचे. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट्स. आणि फायनल अकाउंट्स कशा प्रकारे प्रिपेअर करायचे की ज्यामध्ये काय आहे की ट्रायल बॅलन्स कशा प्रकारे प्रिपेअर करायचे की प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट्स. ट्रायल बॅलन्स कशा प्रकारे प्रिपेअर करायचे की ज्यामध्ये कशा प्रकारे ॲडजस्टमेंट्स कन्सिडर करायच्या या स्टेप आपण लक्षात घेतो आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ की ज्या फायनल अकाउंट प्रिपरेशनच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की फायनल अकाउंटमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे, बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. Final account is a bunch of different types of accounts and statements, just like a trading account, profit and loss account and balance sheet. Trading account प्रकारचा अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील नफा तोटा खाते म्हणून ओळखलं जाणार अकाउंट आहे. आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद म्हणजे ट्रेडिंग अकाउंट की ज्याला काय म्हणून ओळखलं जातं, व्यापारी पत्रक. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी पत्रक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा पत्रक आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. या सर्व पद्धतीने आपल्याला या फायनल अकाउंटचं प्रिपरेशन जे आहे हे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 फायनान्शियल इयर स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. हे जे फायनल अकाउंट आहे, फायनल अकाउंट प्रिपेअर ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. फायनल अकाउंट्स प्रिपेअर ड्युरिंग किंवा फायनल अकाउंट्स प्रिपेअर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. फायनल अकाउंट्स फायनान्शियल इयरच्या एंडिंगला प्रिपेअर केलं जातं. मग फायनान्शियल इयर स्टार्ट फ्रॉम 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिलला फायनान्शियल इयर स्टार्ट होतं, 31 मार्च
31 मार्चला फायनान्शियल इयर काय होतं, क्लोज होतं. हे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार आपण लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आपण अभ्यासूया नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याची जी आवश्यकता आहे ती काय आहे, का फायनल अकाउंट्स प्रिपेअर केला जातं फायनान्शियल पार्टनरशिप फर्ममध्ये. तर नंबर फर्स्ट या ठिकाणी आपण अभ्यासतो की फायनल अकाउंट्स किंवा फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग व्हेरियस पर्पजेस. खालील मुद्द्यांच्या आधारे, खालील उद्देशाने त्या ठिकाणी फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. की नंबर फर्स्ट असेल टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस इनकर्ड ड्युरिंग द इयर. ड्युरिंग म्हणजे दरम्यान. टू फाइंड आउट म्हणजे शोधण्याकरिता. काय शोधण्याकरिता? टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, की ज्याला ढोबळ नफा ढोबळ तोटा म्हणून ओळखलं जातं. टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस इनकर्ड ड्युरिंग द इयर. ड्युरिंग द इयर आर्थिक फायनान्शियल जे काय वर्ष आहे, आर्थिक वर्षाच्या दरम्यान जो ढोबळ नफा ढोबळ तोटा आहे तो शोधून काढण्याकरिता फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. नंबर सेकंड टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस. बिझनेसचा जो निव्वळ नफा निव्वळ तोटा, प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे तोटा, हे लक्षात घ्या. मग ग्रॉस म्हणजे काय? ढोबळ मानाने ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्याकरिता फायनल अकाउंट प्रिपेअर करतात. फर्स्ट नंबर आपण बसले रिझन किंवा फर्स्ट नंबर नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इज टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ऑफ बिझनेस. नंबर सेकंड इज टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ बिझनेस. बिझनेसचा जो निव्वळ नफा निव्वळ तोटा आहे तो देखील फाइंड आउट करण्याकरिता, तो देखील शोधण्याकरिता फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. नंबर थर्ड आहे टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीला म्हणजे 31 मार्चला या प्रकारचे फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. कशासाठी प्रिपेअर केले जातात? टू फाइंड आउट दी फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशन, बिझनेसची आर्थिक स्थिती काय आहे, बिझनेसकडे असलेल्या ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, बिझनेसला द्यायची असलेली देणी की ज्याला लायबिलिटीज म्हणून ओळखलं जातं, याही माध्यमातून फायनान्शियल पोझिशन जज करण्याचं काम या डिफरंट टाईप्स ऑफ फायनल अकाउंटच्या किंवा फायनल अकाउंटच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत किंवा घेतल्या जातात. नंबर फोर्थ असेल टू फाइंड आउट अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. टू फाइंड आउट अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स म्हणजे कोण की ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, आणि क्रेडिटर्स म्हणजे कोण की ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत. मग डेटर्स किती जणांकडनं घेणं आणि किती घेणं आहे किंवा किती जणांना देणं आहे, किती पैसे द्यायचे आहेत किंवा किती पैसे घ्यायचे आहेत, याचीही माहिती आपल्याला फायनल अकाउंटच्या माध्यमातून प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट आफ्टर या सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन्स या बिझनेसमधला किंवा पार्टनरशिपमधला अकाउंटिंग डॉक्युमेंटच्या किंवा अकाउंटिंगच्या माध्यमातून डायरेक्टली मिळतात. नंबर नेक्स्ट टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. त्या ठिकाणी फ्युचर प्लॅनिंगकरिता, भविष्यातील नियोजनाकरिता त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स हे त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. टू फाइंड आउट, टू प्रिपेअर म्हणजे तयार करणं. टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. फ्युचर प्लॅनिंगकरिता वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स प्रिपेअर करता यावे किंवा प्रिपेअर करावीत याकरिता फायनल अकाउंट्स त्या ठिकाणी हेल्प करतं. नेक्स्ट टू फाइंड आउट द सोर्सेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ फंड. ॲक्च्युअली टू फाइंड आउट सोर्सेस ऑफ फंड्स. फंड म्हणजे पैसा, निधी, पैसा मिळवण्याचे जे सोर्सेस आहेत, स्त्रोत आपण ज्याला म्हणूयात, पैसे मिळण्याचे स्त्रोत. अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स, आणि त्याचा कशावरती युटिलायझेशन होतं. ॲप्लिकेशन म्हणजे काय, त्याचा विनियोग म्हणूयात फार तर युटिलायझेशन. टू फाइंड आउट सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. पैसे मिळण्याचे मार्ग आणि पैसे कशावरती त्या ठिकाणी वापरले जातात, कुठल्या संसाधनांवरती त्या पैशाचा उपयोग किंवा विनियोग त्या ठिकाणी केला जातो, हे सर्व फाइंड आउट करण्याकरिता, हे सर्व माहीत करून घेण्याकरिता या प्रकारची फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. टू नंबर नेक्स्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक, बिझनेसचं असलेल्या मार्केटमध्ये नाव. आपल्याला अनेक प्रकारे माहिती आहे, आपण एखादा बिझनेस, एखादा प्रोडक्ट, एखादा त्या ठिकाणी कुठलंही कंटेंट असेल की जे आपण त्याच्या नावाने ओळखतो. जसं की आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत आणि क्वालिटी मेंटेन करणारी प्रोडक्ट आहेत. जसं की अनेक प्रकारच्या कंपन्या, जसं बँकेच्या बाबतीमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणूयात किंवा त्या ठिकाणी जसं की पेट्रोलियममध्ये जर आपण बघितलं रिलायन्स असेल किंवा त्या ठिकाणी इवन तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी फूडमधलं किंवा कुठल्याही प्रकारचं हल्दीराम, सपोज हल्दीराम ह्या प्रकारचं एखादं प्रॉडक्ट आहे, तर ह्याच्यामध्ये जी काही क्वालिटी आहे त्या पण लक्षात घेता आणि त्या क्वालिटीच्या अनुषंगाने तुम्ही काय करता, तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती त्या ठिकाणी मेंटेन करता, की ज्यामध्ये प्रेफरन्स कोणाला देता तुम्ही, की ज्यांचं गुडविल मार्केटमध्ये प्रॉपर आहे किंवा त्यांनी गुडविल त्या ठिकाणी त्यांचं मेंटेन केलं आहे, अशा प्रकारचेच प्रॉडक्ट तुम्ही काय करता, मार्केटमधनं परचेस करता, की ज्यामुळे टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म.
पार्टनरशिप फर्मचं जर रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे, पार्टनरशिप फर्म जर त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्ट करायची की ज्यामुळे पार्टनरशिप फर्मचं जे काही गुडविल आहे ते देखील फाइंड आउट करण्यामध्ये या प्रकारची फायनल अकाउंट्स प्रिपेअर केली जातात. गुडविल म्हणजे नावलौकिक जो आहे त्याची ही व्हॅल्यू गुडविल ऑलवेज कॅल्क्युलेटेड इन फॉर्म ऑफ मनी, पैशांमध्ये या प्रकारचं गुडविल काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. हे देखील आपल्याला मध्ये किंवा हे देखील कारण आहे की फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. आणि नंबर लास्ट आहे टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स, GST. ॲक्च्युली इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्याकरिता किंवा डिफरंट टाईप्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स की ज्यामध्ये सपोज आपण GST म्हणूयात वगैरे, या सर्व प्रकारच्या टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये फायनल अकाउंट्स हेल्प करतात. आणि म्हणूनसाठी नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ह्या कंटेंटमध्ये आपण फायनल अकाउंट प्रिपरेशन किंवा फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याची, तयार करण्याची काय आवश्यकता आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपण अभ्यासूया प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट की पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यापाठीमागचा हेतू काय आहे ते आपण लक्षात घेतोय की ज्यामध्ये ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट प्रिपरेशनमध्ये ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी निभावतात. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या आधारे फायनल अकाउंट्स काय केले जातात, प्रिपेअर केले जातात. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. The list of debit and credit balances of all ledger accounts is called as trial balance. Trial balance म्हणजेच काय, a list of debit and credit balances of all ledger accounts. डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स, काही अकाउंट डेबिट बॅलन्स इंडिकेट करतात, काही अकाउंट क्रेडिट बॅलन्स इंडिकेट करतात. मग या सर्वांची जी लिस्ट आहे ही या ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून मेंटेन केली जाते की त्याच लिस्टलाच काय म्हणायचे, ट्रायल बॅलन्स. लिस्ट ऑफ ऑल डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ अकाउंट्स त्यालाच म्हणायचे ट्रायल बॅलन्स. The list of debit and credit balances of all ledger account is called as a trial balance. The final account is prepared at the end of every year किंवा end of financial year. End of every financial year. हे जे काय फायनान्शियल किंवा फायनल अकाउंट जे आहे हे काय केलं जातं, नेहमी प्रिपेअर केलं जातं. पण केव्हा, दी फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी या प्रकारचं फायनल अकाउंट काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. ट्रेडिंग अकाउंट शोज द ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. की जे ट्रेडिंग अकाउंट तुम्ही प्रिपेअर करता की ज्या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस शो करतं. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज द नेट प्रॉफिट अँड नेट लॉस. आणि नेट प्रॉफिट नेट लॉस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केल्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात घेता येतं. प्रॉफिट अँड लॉस किंवा नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द फर्म. द बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आणि बॅलन्स शीटच्या माध्यमातून बिझनेसची जी काय फायनान्शियल पोझिशन आहे ती देखील त्यामध्ये जज केली जाते इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन असेल ती बॅलन्स शीटच्या माध्यमातून इंडिकेट केली जाते.